स्वतःचा हक्क असलेलाच प्रश्न विचारला, मात्र त्या बदल्यात अधिकाऱ्याने बळीराजावर पोट उगारला। जगाला अन्न पुरवणाऱ्या, जगाची भूक भागवणाऱ्या बळीराजावर जर कृषी अधिकाऱ्यानेच बूट उगारला अशी बातमी ऐकायला येत असेल तर नक्की ही व्यवस्था आहे की अधिकाऱ्यांची दहशत, असा प्रश्न निर्माण होतोय। बातमी ही कुठली दूरची नाही, आपल्याच महाराष्ट्रातील वाशिम जिल्ह्यातील आहे। नक्की प्रकरण काय आहे जाणून घेऊयात आजच्या महत्त्वपूर्ण व्हिडिओमधून। नमस्कार शेतकरी बंधू आणि भगिनींनो, पालवी ॲग्रिको मधून मी मोनिका आजच्या महत्त्वपूर्ण व्हिडिओमध्ये आपलं मनापासून हार्दिक स्वागत करते। आज तारीख 14 जानेवारी, दिवस तसा संक्रांतीचा, गोडवा वाटण्याचा, परंतु सकाळी हातात आलेल्या पेपरचे पहिले पान उघडले आणि समोर बातमी दिसली वाशिम जिल्ह्यातील मंगरुळपीर तालुक्यातील गोगरी गावातील। तेथील एका तालुका कृषी अधिकाऱ्यानेच शेतकऱ्याला अनुदानाबाबत विचारले असता मारहाण केल्याची बातमी अगदी थक्क करणारी होती। शेती म्हणजे फक्त एक व्यवसाय नाही हो, तो एक संघर्ष आहे। मातीशी नातं जोडलेला, ऊन पावसाशी झुंज देणारा आणि उद्याच्या आशेवर आज जगणारा हा माणूस जेव्हा आपल्या हक्कासाठी उभा राहतो तेव्हा त्याला आधार मिळायला हवा। पण वाशिम जिल्ह्यातील मंगरुळपीर तालुक्यातील गोगरी परिसरामध्ये घडलेली ही घटना या सगळ्या अपेक्षांवरती अक्षरशः घाव घालणारी ठरली आहे। अनुदानाबाबत जाब विचारल्यावर शेतकऱ्याला बुटाने आणि हाताने मारहाण ही घटना केवळ धक्कादायक नाही तर शेतकरी समाजाच्या स्वाभिमानावरचा घाव आहे। मनरेगा योजनेअंतर्गत संत्रा फळबाग लागवडीसाठी शासनाने प्रोत्साहन दिलं। लागवड करा, रोजगार मिळेल, उत्पादन वाढेल अशी आश्वासनं दिली गेली आणि त्याच विश्वासावर गोगरी येथील शेतकरी ऋषिकेश पवार यांनी 2 वर्षांपूर्वी 3 एकर क्षेत्रावर संत्रा फळबाग उभी केली होती। रोपांची लागवड, पाणी व्यवस्थापन, कुंपण, औषधं प्रत्येक टप्प्यावर खर्च वाढत गेला होता। पण शासनाकडून मिळणारे अनुदान हे त्या खर्चाला थोडासा दिलासा देणार होतं। मात्र 4 महिन्यांपासून अनुदान रखडल्याचा आरोप पवार यांनी केला आहे। शासनाच्या योजनेवर विश्वास ठेवून पिकवलेली बाग पण मदतीसाठी विचारणा केली की उत्तरच मिळत नाही। शेवटी तालुका कृषी अधिकारी गोगरी परिसरामध्ये पाहणीसाठी आले असता पवार यांनी शांतपणे प्रश्न विचारला, माझ्या संत्रा फळ बागेचं अनुदान येणार तरी कधी? हा प्रश्न त्यांना इतका लागला की शांतपणे उत्तर देण्याऐवजी, ऐकून घेण्याऐवजी, चर्चा करण्याऐवजी अधिकाऱ्याने डायरेक्ट अंगावर धावून येत शेतकऱ्यावरती बुटाने आणि हाताने मारहाणच केली। पाहणीसाठी आलेला अधिकारी शेतकऱ्याचा मार्गदर्शक असायला हवा होता, पण इथे तर अधिकारीच वापर दहशतीसाठी झाल्याचं चित्र समोर येते। ही मारहाण फक्त शरीरावरची नव्हती तर ती त्या शेतकऱ्याच्या आत्मसन्मानावरची, त्याच्या कुटुंबाच्या प्रतिष्ठेवरची आणि संपूर्ण शेतकरी समाजाच्या विश्वासावरची होती। आज ऋषिकेश पवार यांच्यावर वेळ आली, उद्या दुसरा कोणी शेतकरी असू शकतो। इथे एक मोठा प्रश्न उभा राहतो, मग शेतकऱ्याने आपला हक्क मागायचा तरी कुणाकडे? जर अनुदानाबद्दल विचारणं गुन्हा ठरत असेल तर सरकारने उभी केलेली यंत्रणा नेमकी आहे तरी कोणासाठी? शेतकऱ्याला मदत करण्यासाठी की त्याला गप्प बसवण्यासाठी? मनरेगा योजनेचा उद्देश रोजगार आणि उत्पन्न वाढवण्याचा आहे। संत्रा फळबागेसारख्या दीर्घकालीन पिकासाठी सुरुवातीची वर्ष खूपच खर्चिक असतात आणि अशा वेळी अनुदान वेळेवर मिळणं अत्यंत गरजेचं असतं। पण तेच जर अनुदान रखडत असेल आणि त्याची विचारणा केली तर मारहाण हा कुठला न्याय? या घटनेनंतर शेतकरी समाजात प्रचंड संताप निर्माण झाला आहे, कारण हा प्रश्न फक्त एका शेतकऱ्याचा नाही तर तो संपूर्ण बळीराजाच्या हक्काचा आहे। कृषी विभाग हा शेतकऱ्यांचा मित्र, सल्लागार आणि आधारस्तंभ असायलाच हवा, पण जेव्हा त्याच विभागामधील अधिकारी शेतकऱ्यांवरती हात उगारतात तेव्हा मात्र विश्वासाचा पाया कुठेतरी हादरतोय। शेतकऱ्यांसाठी काम करण्यासाठी नेमून दिलेल्या कृषी अधिकाऱ्यांची जर अशी वागणूक असेल तर ही वागणूक लाजिरवाणी असून अशा अधिकाऱ्यांना निलंबित करण्याची मागणी काही शेतकरी संघटनांनी देखील केली आहे। या प्रकरणाची अत्यंत सखोल चौकशी झाली पाहिजे, दोषींवर कठोर कारवाई झालीच पाहिजे, जेणेकरून भविष्यामध्ये कोणताही कृषी अधिकारी अथवा अन्य अधिकारी शेतकऱ्याशी अशी वागणूक देण्याची हिंमत करणारच नाही। शेतकऱ्याला दया नको आहे, त्याला हक्क, सन्मान आणि सुरक्षितता हवी आहे। एवढंच सांगणं आहे की आज तुमची भूक तोच भागवतोय, त्याने ठरवलं तर उद्या तुमच्या ताटात येणारा घास देखील बंद करण्याची हिंमत शेतकऱ्यांमध्येच आहे। त्यामुळे दिवस रात्र एक करून शेतात राबणाऱ्या आपल्या बळीराजाचा आवाज दाबू नका, तो आवाज म्हणजे देशाचा श्वास आहे। तर शेतकरी बंधूंनो, झालेल्या या प्रकरणाबाबत आपलं काय मत आहे? तुमच्याही भागात अशा घटना घडतात का? यावर आपलं मत नक्कीच कमेंटद्वारे आम्हाला कळवा। सोबतच असेच नवनवीन आणि महत्त्वपूर्ण व्हिडिओ पाहण्यासाठी पालवी ॲग्रिको चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका। धन्यवाद।